चलो. जय गुरुदेव. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संहिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. आईबाबांना आणि गुरूंना नमस्कार करून आजच्या सत्राची सुरुवात करतेय. आजचे सत्र माझ्यासाठी खास असणार आहे, तुमच्यासाठी खास असणार आहे. कारण आज ज्या विषयावर आपण बोलणार आहोत ती उपास्य देवता आहे, जिची मी दीक्षा घेतली आहे आणि ज्याच्यावरती जिची उपासना मी करते. ठीक आहे. तर आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं होतं की यंत्र म्हणजे काय, त्याचं आध्यात्मिक यंत्रांबद्दल आपण त्याची माहिती आपण सगळी गोळा केली होती. आणि आज आपण बघणार आहोत त्या यंत्रातलं सगळ्यात महत्वाचं यंत्र की ज्याला यंत्रराज म्हटलं आहे. ज्याला महामेरू यंत्र म्हटलं आहे, ज्याला श्री यंत्र म्हटलं आहे, ज्याला श्रीचक्र म्हटलं जातं, त्या यंत्राबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यातलं श्रीयंत्र, श्रीयंत्र कशाला म्हणायचं किंवा श्रीयंत्र त्याला का नाव दिलेलं आहे, हे ह्या यंत्रापर्यंत जाण्या अगोदर की जसं मी सत्राच्या पहिल्या सत्रामध्ये मी सांगितलेलं होतं की आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मुख्यत्वे तीन गोष्टींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर बघायला मिळतो. तो म्हणजे इथे पहिला के दिसतोय, तो के म्हणजे आपलं कर्म, आपण कुठल्या प्रकारचं काम करतो. दुसरा के म्हणजे कुंडली, आपली जन्मपत्रिका, आपण कुठल्या वेळी ज्यावेळी जन्म घेतला त्यावेळी वरती आकाशामध्ये ग्रह ताऱ्यांचे काय सिच्युएशन होती, कुठे कुठे होते ते. आणि हा व्ही म्हणजे वास्तू, तुम्ही कुठल्या एनर्जीमध्ये कुठल्या ऊर्जेमध्ये राहता ती गोष्ट. ह्या तीन गोष्टींचा आपल्या आयुष्यात परिणाम होत असतो. त्यातलं कर्म जे आहे, ह्या कर्माचं गणित जे आहे ते बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला उपासना कामाला येते. आणि उपासना म्हणजे जे काही तुमची उपास्य देवता आहे तिची आराधना करणं, तिची साधना करणं. आणि त्याच्यासाठीच म्हणून श्रीयंत्रापर्यंत मी आले आणि श्रीयंत्राची उपासना चालू केली गेली. आणि नंतर समजलं की हे यंत्र म्हणजे सगळ्यांच्या वरती जाणारं यंत्रराज म्हटलं जातं. तर ही जे यंत्रराज ह्याला का म्हटलं जातं, तर ही जे यंत्र आहे ते आहे ह्या देवीचं. तिचं नाव आहे श्री ललिता त्रिपुर सुंदरी. देवी ललिता त्रिपुर सुंदरी. तर ही जी देवी आहे, ह्या देवीचं जर आपण नेटवर सर्च केलं किंवा तिचे फोटोग्राफ जर आपण बघितले तर तर आपल्या लक्षात येऊन जाईल ललिता त्रिपुर सुंदरी ह्या देवीचं श्रीयंत्र आहे. त्याला एवढा मान का दिला, त्याला उच्च स्थानावर का नेऊन ठेवलेला आहे, तर ही देवी ललिता त्रिपुर सुंदरी कोणावर विराजमान झाली तर शंकर भगवानवरती. शंकर भगवान शिवजी स्वतः तिला आसन म्हणून तिथे बसलेले आहेत आणि त्यावरती विराजमान आहे. आपण जर पहिला फोटो पाहिला जो मी सुरुवातीला ठेवला होता तो, तर लक्षात येईल की तिच्या सेवेसाठी कोण कोण तिथे बसलेला आहे. महालक्ष्मी आणि सरस्वती हे तिच्या सेवेमध्ये आहेत. आणि बाकी गणपती, ब्रह्मा, विष्णू, कार्तिकेय हे सगळे तिच्या पायाजवळ तिची सेवा करतात. म्हणून इतक्या उच्च समृद्धी. कोटीची देवता, म्हणून तिचं जे यंत्र आहे तिला श्रीयंत्र म्हटलं जातं. ठीक आहे. आता जसं पुढे जाऊयात आपण. नाही लोणचं राहतं विचारायचं. तुला दिलंय ना 800 रुपयात ते वाचता. प्रेझेंटेशन मोड मध्ये नाही जाईल. झाला आवाज सगळ्यांचा बंद, मी बोलू.
तर आपल्याला अनम्यूट करता येत नसेल तर कोणाकडे तरी शिकून घ्या, म्यूट अनम्यूट कसं करायचं ते. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. तर श्रीयंत्र. श्री म्हणजे काय? तर श्री म्हणजे देवी लक्ष्मी. श्री म्हणजे देवी लक्ष्मी. श्री म्हणजे सरस्वती. श्रीचे बरेच अर्थ होतात, जसे शुभ म्हटलं जातं. श्री म्हणजे समृद्धी, श्री म्हणजे श्रेष्ठ, श्री म्हणजे गरिमा, श्री म्हणजे शक्ती, श्री म्हणजे प्रतिभा. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या यंत्रामध्ये आहेत ते श्रीयंत्र. ठीक आहे, आता हे यंत्र आहे. जसं आपण मागचं सेशन त्यासाठी घेतलं होतं तुमचं, की यंत्र म्हणजे मशीन. मशीन. पण हे मशीन काय देतं? तर ज्या ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या सगळ्या देणार आहे ते यंत्र. हो की नाही? तर ते श्रीयंत्र. आता श्रीयंत्र जेव्हा आपण यंत्र ची व्याख्या मागच्या सत्रामध्ये पाहिली, तेव्हा आपण पाहिलं होतं की वेगळे वेगळे आकार, हे जे दिसतात इथे स्क्रीनवरती, वेगळे वेगळे आकार, भौमितिक आकार, जॉमेट्रिकल डायग्राम्स तिथे, हे एकत्र येऊन एक काहीतरी स्ट्रक्चर किंवा काहीतरी तिथे यंत्र असं बनलेलं आहे. ह्याच्यामध्ये खूप आकार आहेत. जसं हे सगळ्यात शेवटी दिसतोय तो भद्राचा आकार आहे. आतमध्ये गोल दिसतात आहे, त्याच्या आतमध्ये ह्या पाकळ्या आहेत, त्याच्या आतमध्ये पाकळ्या आहेत, आतमध्ये त्रिकोण आहेत खूप सारे. हे जेव्हा आकार ह्या एका स्पेसिफिक सिक्वेन्सनी, क्रमाने एकत्र येतात, तेव्हा जे काय मशीन बनतं त्याला श्रीयंत्र. तर अशा पद्धतीने आलेल्या आकारामध्येच जे काही यंत्र असेल तर ते श्रीयंत्र असेल. तर ते यंत्र परफेक्ट असणारे, ज्या कामासाठी ते बनवलेलं आहे. आता हा आता हा आकार आता हा आकार आपल्याला काय देतो? तर त्याच्या कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं की प्रत्येक आकार हा काही ना काही देण्यासाठी बनवलेला आहे. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये त्या सगळ्याचं इम्पॉर्टन्स सांगितलेले आहेत. तर श्रीयंत्राच्या बाबतीत म्हणाल, हे यंत्र आपल्याला काय देतं? तर मी म्हणेल इथे एक श्लोक ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतील की आपल्याला ह्यातनं काय मिळणार आहे. तर यत्रास्ति मोक्षो नाही तत्र भोगो. म्हणजे हे जे यंत्र आहे, हे यंत्र जेथे मोक्ष आहे तिथे भोग नाही मिळणार आहे. यत्रास्मी भोगो नाही तत्र मोक्ष. जेथे मोक्ष तिथे भोग नाही मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला एकतर भोग हवा असेल किंवा एकतर मोक्ष हवा असेल, दोन्ही एकत्र मिळणार नाहीये. दोन्ही एकत्र मिळण्यासाठी काय? तर दोन्ही एकत्र मिळण्यासाठी श्री सुंदरी सेवण तत्परानाम भोगश्च मोक्षश्च करस्थ एव. म्हणजे जेथे भोग आहे तेथे मोक्ष नाही, जेथे मोक्ष आहे तेथे भोग नाही. पण श्रीचक्र, श्रीयंत्र साधकांना ह्या दोन्ही गोष्टी एकत्र सुलभ मिळतात. आणि म्हणूनच ह्या यंत्राला श्रीयंत्र किंवा श्रीचक्र म्हटलेलं आहे. कारण ही एकमेव देवता, ही एकमेव शक्ती, ही एकमेव ऊर्जा अशी आहे की ती तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी देते. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे
भोग म्हणजे तुमचं भौतिक जे काही सुख आहे, गाडी, बंगला, ज्याला आपण म्हणतो भौतिक सुखांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, ते सुद्धा तुम्हाला द्यायला हीच ऊर्जा, हीच शक्ती कामी येणार आहे. आणि मोक्ष म्हणजे आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सुद्धा हीच शक्ती आणि हीच ऊर्जा आपल्याला मदत करणार आहे. त्यामुळे ही अख्ख्या देवतांमध्ये, अख्ख्या ऊर्जांमध्ये, अख्ख्या शक्तींमध्ये ही एकमेव देवता अशी आहे जी आपल्याला हे दोन्ही देण्यासाठी मदत करते. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण आतमध्ये जाऊ तेव्हा मी सांगितले की वेगळे वेगळे आकार एकत्र आल्यामुळे त्याचं जे काही एक स्ट्रक्चर किंवा एकत्रित जे काही यंत्र बनलं त्याला श्रीयंत्र म्हटलं जातं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्यात प्रत्येक आकार आपल्याला काय देतो ह्याच्याबद्दल जरा जाणून घेऊयात, म्हणजे ह्यातनं तुम्हाला काय काय मिळेल हे लक्षात येऊन जाईल. ह्या सर्वात खालच्या ज्या पायऱ्या आहेत, हा जो आकार आहे ह्याला भद्रासनाचा आकार म्हणतात. ह्या ज्या 3 पायऱ्या आहेत भद्रासनाचा आकार, ह्याला भूपूर म्हटलं जातं. त्याच्यावरती हे 3 गोल दिसतात आहे. हे 3 गोल, थोडी ही भाषा तुम्हाला अवघड वाटेल कारण हा प्रत्येक जी काही जॉमेट्रिकल डायग्राम आहे किंवा एक भौमितिक आकार आहे त्याला नावं दिली आहेत ह्या श्रीयंत्रामध्ये. ह्याला म्हटलं जातं सर्वशा परिपूरक चक्र. हे गोल आकार सर्वशा परिपूरक चक्र म्हणजे तुमच्या सगळ्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ते तुम्हाला सगळं ते देणार. ह्या आतमध्ये 16 पाकळ्या दिसतात आहे कमळाच्या इथे. ह्या गोलाला त्रैलोक्य मोहन चक्र, आतल्या 16 पाकळ्यांना सर्वशा परिपूरक चक्र म्हणतात. त्याच्या आतमध्ये हे अष्टदल आहेत, 8 पाकळ्या, त्याला सर्व संक्षोभन चक्र म्हणतात. ते तुम्हाला चांगली मानसिकता देण्यासाठी मदत करतं. आतमध्ये जे 14 त्रिकोण आहेत ते सर्व सौभाग्यदायक चक्र, जे संपत्ती आणि सौभाग्य देण्यासाठी आपल्याला मदत करतात. त्याच्या आतमधले 10 त्रिकोण, आपण आतमध्ये चाललो हळूहळू, त्याला सर्वार्थ साधक चक्र म्हणतात. सर्वार्थ साधक, सर्व सिद्धी देणारं चक्र, सर्व सिद्धी देतात त्या सगळ्या गोष्टी. त्याच्या आतमध्ये 8 त्रिकोण आहेत, ते सर्व रोगहरा म्हणजे सगळ्या रोगांचा नाश करण्यासाठी. त्याच्या आतमध्ये एक त्रिकोण दिसतो, एकदम वरती गेल्यानंतर जो दिसतो तो, त्याला सर्व सिद्धिप्रद, सर्व सिद्धी देणारा. आणि सगळ्यात वरचं टोक, हे जे वरचं टोक आहे ज्याला शिरोबिंदू म्हटलं जातं किंवा केंद्रबिंदू म्हटलं जातं, त्याला सर्वानंदमयी म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारं. म्हणजे जेव्हा आपण श्रीयंत्राच्या एका एका आकाराचा जर विचार केला तर त्रैलोक्य मोहन चक्र सर्व कामना पूर्ण करणारं, सर्व आशा पूर्ण करणाऱ्या, शारीरिक मानसिकता देणारं, चांगल्या प्रकारची संपत्ती सौभाग्य देणारं, सर्व सिद्धी प्राप्त करणारं, रक्षण करणारं, रोगांचा नाश करणारं, सर्व मनोकामना पूर्ण करणारं. अजून काय पाहिजे तुम्हाला? हे सगळं ह्या चक्रामध्ये आहे. म्हणून ह्याला श्रीचक्र म्हटलं जातं. म्हणून ह्याला यंत्रांचा राजा म्हटलं जातं. म्हणून ह्या यंत्राला सगळ्यात वरती स्थान दिलेलं आहे. असं हे जे यंत्र आहे, हे यंत्र फक्त आपल्याला एवढंच देत नाही, तर ह्या यंत्रातनं काय फलित मिळतं ह्याच्यासाठीची पूर्ण फलश्रुती आपल्याला ब्रह्मांड पुराण जे आहे आपलं पुराणामधलं एक पुराण, त्याच्यामध्ये बघायला मिळते. ब्रह्मांड पुराणाच्या उत्तरखंडाचा पूर्ण 3रा अध्याय, की ह्या यंत्राची जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला काय मिळणार, ह्याच्यावरती पूर्ण अध्याय लिहिलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 86 श्लोक आहेत. त्यातले मी फक्त 10च तुम्हाला गोष्टी सांगितल्या. म्हणजे एक अख्खा अध्याय जर ह्या फलितावरती लिहिलेला असेल तर हे चक्र आपल्याला किती गोष्टी देतंय हे लक्षात येत असेल तुमच्या. त्याची फलश्रुती जर आपण वरवर पाहिली, सगळ्या 86 श्लोकांचा अर्थ नाही सांगणार, पण आपल्यासाठी महत्वाचं काय आहे आत्ताच्या चालणाऱ्या जगामध्ये, तर त्याची फलश्रुती काय सांगते, तर ह्या यंत्राची जो कोणी साधना उपासना करतं त्याला दीर्घायुष्य मिळतं. गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं फक्त उपासना केल्यामुळे. कितीतरी विहिरी खोदून लोकांना पाणी उपलब्ध करून केल्याने जे काही पुण्य मिळणार आहे ते पुण्य ह्या यंत्राची साधना केल्यामुळे मिळतं.
आजार हळूहळू नष्ट व्हायला लागतात, कारण आपली सगळी चक्र बॅलन्स होतात. आणि आपली जेव्हा सगळी चक्र बॅलन्स होतात तेव्हा आपण निरोगी राहतो. आपल्याला आजारपण ही आपली चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे येतात. त्यामुळे आपली चक्र पूर्णपणे व्यवस्थित एका लाईनमध्ये, एका रेषेमध्ये बॅलन्स करण्यासाठी ह्या यंत्राची साधना खूप मदत करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या यंत्राची उपासना साधना आपल्या घरातील वास्तुदोष आणि वास्तुदोषामुळे तयार होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतं. ह्याच्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होतेच, कारण श्लोकच मी सांगितला की मोक्ष मोक्ष देण्यासाठी सुद्धा हेच यंत्र आहे ना. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि भोग सुद्धा मिळतं, म्हणजे धन, संपत्ती, समृद्धी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा ह्या यंत्राची उपासना, ह्या यंत्राची साधना आपल्याला मदत करते. सगळ्या संकटांवर मात करण्याची ताकद, मानसिक शक्ती तुम्हाला देण्याचं काम कुठलं करत असेल तर श्रीयंत्र करत. असे अनेक 86 श्लोक लिहिलेत, म्हणजे किती सारं फलित आपल्यासाठी त्यांनी लिहून ठेवलं, ज्याला फलश्रुती म्हटलं जातं. हे पूर्ण फलश्रुती ह्या यंत्राची आपल्याला ब्रह्मांडा पुराणामध्ये बघायला मिळते. कारण आपण काय करतो, मला ह्यानी काय फायदा होणार पहिल्यांदा हे सांगा, मग आम्ही ते करू, अशी आपली मानसिकता असते. तरच आपण ते करणार. तर त्याच्यामध्ये अख्खे 86 श्लोक तुम्हाला त्याचे फायदे सांगितलेले आहेत, या यंत्राचे फायदे, की ह्याची फलश्रुती, ह्याची उपासना आणि साधना केल्याने काय मिळणार. ठीक आहे. त्याच्यासाठी आता आपण बघितलं की वेगळे वेगळे आकार एकत्र येऊन हे यंत्र बनलेलं आहे. इथे दिसतात आहे ना. हे जे सांगितलं, हे चित्रामध्ये सांगितलं, हे जे आहे धातूमधलं यंत्र आहेत, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आकार आपल्याला स्पष्ट दिसतात आहे. वरच्या शिरोबिंदू पर्यंतचे, हे खालचं भूपूर, हे गोल, हे 16 पाकळ्या, ह्या 8 पाकळ्या आणि वेगळे वेगळे त्रिकोण आणि हा वरचा शिरोबिंदू इथे पण दिसतात. ठीक आहे. आता पुढे जाऊयात. ही फलश्रुती मी तुम्हाला सांगितली काय आहे ते. आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मी यंत्राबद्दल मागच्या सेशनमध्ये बोलले होते तेव्हा यंत्र काय आता आपण समजून घेतलंय की वेगवेगळे आकार कुठले इथे एकत्र आले आणि त्याच्यामुळे त्याच्यात हे सगळं देण्याची ताकद तयार झाली आहे. पण आता हे यंत्र कशाचं बनलेलं असलं पाहिजे, त्या धातूंबद्दलही आपण मागच्या वेळेस बोललो होतो की सोन्याचं असलं पाहिजे, चांदीचं असलं पाहिजे, तांब्याचं असलं पाहिजे, किंवा ही तिन्ही धातू एकत्र केलेलं त्रिधातूचंही चालतं, किंवा हे पंचधातूचंही चालतं. त्यामुळे ह्या 4 धातूंच्या व्यतिरिक्त दुसरा धातूचं यंत्र हे शास्त्रसंमत नाही, याचा उल्लेख कुठे शास्त्रामध्ये बघायला मिळत नाही. तर ही श्रीयंत्र जी आहेत ही वेगवेगळ्या धातूची इथे दिसतात आहे. मी तुमच्यासाठी हे मुद्दामून प्रेझेंटेशन बनवलंय की जेणेकरून खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही समजवावी म्हणून. सोन्यापासून बनवलेलं, चांदीपासून बनवलेलं, तांब्याचं बनवलेलं, पंचधातूचं, त्रिधातूचं, असे हे वेगवेगळ्या धातूची इथे श्रीयंत्र आपल्याला दिसतात आहे. ठीक आहे. त्यामुळे आता यंत्र काय आहे, त्याचा आकार कुठले कुठले हे समजलं, कुठल्या धातूपासून बनवलेलं असलं पाहिजे हे समजलं. आता पुढे जाऊयात, कारण ह्या शिवाय ते यंत्र प्रॉपर बनणार नाहीये आणि मग त्याची उपासना कशी करायची हे मी सांगणार, म्हणजे मग त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत. कारण मशीन चांगलं पाहिजे, मग त्यातला फॉर्म्युला चांगला पाहिजे, मग हवं ते प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मशीन कसं असलं पाहिजे हे पहिल्यांदा समजून घ्या, यंत्र कसं असलं पाहिजे हे पहिल्यांदा समजून घ्या, मग आपल्याला उपासना कशी करायची हे मी पुढे सांगेन. ठीक आहे. आता श्रीयंत्र ही बऱ्याच प्रकारची बघायला मिळतात, पण ग्रंथांमध्ये किंवा शास्त्रामध्ये यंत्राचे मुख्यत्वे फक्त 3च प्रकार सांगितलेले आहेत. हे जे आहे चित्र काढलेलं असतं किंवा कोरलेलं असतं एखाद्या धातूवरती, किंवा हे असं अगदी मधला पाठ थोडासा कासवाच्या पाठीसारखा वर आलेला असतं, ह्याला भूपृष्ठ यंत्र म्हणतात. हे जे आहे हे कूर्मपृष्ठ, म्हणजे पूर्ण कासवाच्या पाठीसारखं यंत्र ते बनवलेले असं. आणि हे जे आहे मेरुपृष्ठ, म्हणजे मेरू पर्वतासारखं दिसणार. असे 3च प्रकारची यंत्र
आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. भूपृष्ठ, कूर्मपृष्ठ आणि मेरुपृष्ठ. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी काही यंत्र असतील तर ती शास्त्रसंमत नाहीयेत किंवा त्याचा उल्लेख शास्त्रामध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे तुम्हाला आकार कसा हवाय हे समजलं, धातू कुठला असला पाहिजे हे समजलं, किती प्रकार असतात हे समजले. आता महत्वाचं म्हणजे, कारण श्रीयंत्राबद्दल गुगल काकांकडे व्हॉट्सअपमध्ये खूप गोष्टी बघायला मिळतात, खूप व्हिडिओज बघायला मिळतात, पण त्यातलं नक्की काय महत्वाचं आणि काय शास्त्रशुद्ध हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून हे सगळं सत्र आयोजित करण्यामागचा हेतू तो आहे. आता हे यंत्राचे धातू आपल्याला समजायला येतात, त्याचं वजन किती असलं पाहिजे. वजन तर जे काही ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये श्रीयंत्राबद्दलचे उल्लेख आपल्याला बघायला मिळतात, जसं लक्ष्मी उपनिषद आहे, ब्रह्मांड पुराणामधलं तर फलश्रुतीच पूर्णपणे दिलेली आहे त्याच्यामध्ये, सौभाग्य लक्ष्मी उपनिषद आहे, ललिता सहस्त्र आहे, विष्णू धर्मोत्तर खंड आहे, तंत्रराज तंत्र आहेत, अशी वेगवेगळी जी यंत्रांबद्दलची माहिती देणारे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये असं सांगितले की श्रीयंत्राचं वजन हे कमीत कमी 200 ग्रॅम असलं पाहिजे आणि त्याच्या पुढे कितीही. त्यामुळे श्रीयंत्र घेताना मी जे आता गोष्टी सांगतेय ह्याचा विचार करून ते यंत्र त्या सगळ्या कसोटीला उतरते का नाही हे बघूनच ते मशीन किंवा ते यंत्र घेतलं गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे कमीत कमी 200 ग्रॅम वजनाचं यंत्र आणि त्याच्या पुढे कितीही मोठं यंत्र आपण आपल्या उपासनेसाठी, साधनेसाठी, पूजेसाठी वापरू शकतो. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, जितकं मोठं यंत्र तितकं त्याचं फळ अधिक मिळणार, तितकं त्याचं फळ शीघ्र मिळणार, लवकर मिळणार. ठीक आहे. आता जेव्हा आपण ह्या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा काही यंत्र ज्याची मी साधना करते किंवा काही यंत्र जी आमच्यापर्यंत आहेत किंवा ज्याचं प्रोडक्शन श्री महामेरू साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर करतंय, ज्याच्याबद्दलची माहिती मी पुढे सांगणारच आहे, त्यांच्याकडे काही यंत्र अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये 550 ग्रॅम पासून पुढे अगदी 154 किलो पर्यंतची यंत्र शास्त्रशुद्ध बनवली इथे दिसतात. ही सगळी म्हणजे कमीत कमी 200 ते इथे 550 ग्रॅमची पुढची यंत्र आपल्या इथे बघायला मिळतात. ठीक आहे. हे जे काय इथे दिसतात हे सगळे त्या यंत्रांचे फोटोग्राफ्स आहेत. हे जे आहे हे 154 किलोचं श्रीयंत्र आहे, ते दिसतंय. आता जी काही लोक साधना करतात, आता सुद्धा करत असतील, जे म्हणतात की नाही आमच्याकडे श्रीयंत्र आहे आणि आम्ही त्याची उपासना करतोय, इतक्या वर्षापासून करतोय, आणि तरी सुद्धा किंवा तरी पण हे जर दोन शब्द त्यांच्या तोंडातनं येत असतील तर कुठेतरी चुकतंय आणि काहीतरी चुकतंय. कारण जर श्रीयंत्राची साधना एखादा साधक जर सांगितलेल्या पद्धतीने करत असेल तर फलश्रुतीमध्ये सांगितलेली सगळे फलित मिळणार ह्याची शुअर शॉट गॅरंटी. कारण तशीच फलश्रुती लिहिली आहे ना, 86 श्लोक लिहिले. जर तुम्हाला त्या साधनेचं फलित तसं मिळत नाही तर कुठे चुकतंय हे शोधता आलं पाहिजे. मग कुठे चुकतंय? एकतर मशीन म्हणजे यंत्र खराब असू शकतं, किंवा फीड केला फॉर्म्युला म्हणजे उपासना काहीतरी आपण वेगळी पद करत असाल म्हणून आपल्याला हवा तो प्रोडक्ट मिळत नाही. त्यामुळे जर पण हा येत असेल, तुम्ही इतकी वर्ष जर श्रीयंत्राची साधना करताय, उपासना करताय, तरी सुद्धा पण हा येतोय, तर मात्र आपण जाऊन शोधलं पाहिजे की मी ज्याची साधना करतेय, ज्याची उपासना करते, ते यंत्र, ते मशीन शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये बनवलेलं आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या यंत्रासाठी फीड करणारा फॉर्म्युला म्हणजे मी जी उपासना करतेय, मी जे का त्यासमोर बसून मंत्र स्तोत्र म्हणते, ते बरोबर आहेत का. यंत्र बरोबर आहे पण त्याला करणारा फॉर्म्युला किंवा त्याला फीड करणारी उपासना जर तुमची बरोबर नसेल तर हवं ते प्रॉडक्ट मिळणारच नाहीये.
त्यामुळे ती जी उपासना साधना मी करते ती बरोबर आहे का, हे तुम्हाला बघावं लागेल. प्रॉब्लेम हे दोन्हीमध्येच असू शकणार आहे. त्यामुळे तर आणि पण हा जर असेल तर ह्या दोन गोष्टी चेक करा. एक तर तुमचं यंत्र चेक करा, ज्या यंत्राचे मी आता पॅरामीटर्स सांगितले की हे हे असं असलं पाहिजे. तुमचं जर यंत्र तसं असेल तर यंत्र छान आहे. उपासना काय करतात त्याच्यावर जरा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला रिझल्ट मिळत नसतील, तुमच्या फलश्रुतीमध्ये सांगितलं जर फलित मिळत नसेल, तर प्रॉब्लेम शोधा. कारण हजारो लोक पाहिलेली आहेत की जे श्रीयंत्र वापरतात, जे श्रीयंत्राची साधना करतात आणि त्यांना तसेच फलित मिळतात जसे शास्त्रामध्ये सांगितले आहे. मग आपल्याला का नाही मिळत, आपण शोधलं पाहिजे. बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याच प्रकारच्या गोष्टी विकतात घेतात लोक. पण त्यांच्याबद्दल मी काही नाही बोलणार. आपण बघितलं पाहिजे की काय आहे ते. वेगवेगळे धातू एकत्र करून बनवलेलं, जे धातू मान्य नाहीये ते बनवलेलं इथे. एकसंध नसणारं, सगळे आकार, जे आकाराबद्दल आपण आता बोललो, प्रत्येक एका चक्राबद्दल बोललो, ते प्रत्येक चक्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं असतं आणि सेंटरच्या एका स्क्रूवर सगळे यंत्र फिक्स केलेलं असतं. किंवा शास्त्र शुद्ध नाहीये, फक्त दिसायला दिसतात ते असे वेगळे वेगळे त्रिकोण, चौकोन, गोल जे काय आहे ते, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये बनवलेलं नाहीये. त्याचा अँगल, त्याचे डायमेन्शन, त्याची लांबी रुंदी जर बरोबर नसेल तर मशीन चुकलंय, यंत्र चुकलंय. शास्त्रामध्ये असेही काही श्लोक आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की असे जे धातू सांगितले त्या धातूच्या विपरीत धातू जर तुम्ही वापरले असतील यंत्रामध्ये, जसं पितळ आहे, शिसा आहे, तर हे धातूचे यंत्र दिसायला वरून सुंदर दिसतात, शाईनवाले दिसतात, पण ते नुसतेच दिसतात. तर असे यंत्र तुम्हाला विपरीत रिझल्ट देतात, विपरीत फलित देतात, तुमच्या प्रॉब्लेममध्ये वाढ करू शकतात, तुमच्या दुःखाचं कारण बनू शकतात, असे श्लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्या पूजा घरात किंवा आपल्या उपासनेमध्ये जर अशी दोषयुक्त यंत्र असतील तर ती पहा, दाखवा, जाणकाराकडनं समजून घ्या. खरंच चुकीचं असेल तर विसर्जन करा. ते आपल्या घरात बऱ्याचशा गोष्टी, विपरीत घटना घडण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. त्यामुळे यंत्र जसं मी सांगितले त्या पद्धतीने त्या आकारामध्ये असलं पाहिजे, त्या धातूमध्ये असलं पाहिजे, त्या वजनाचं असलं पाहिजे आणि एकसंध पूर्ण भरीव असं यंत्र असलं पाहिजे. ठीक आहे, इथेपर्यंत समजले. आता पुढे जाऊयात. आपल्याला जर चांगलं यंत्र मिळालं आणि आपल्याला जर त्याची उपासना करायची असेल तर बाबा कुठल्या मुहूर्ताला ते घरी आणलं गेलं पाहिजे. तर ह्या श्रीयंत्राचे काही विशिष्ट स्पेसिफिक मुहूर्त सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये जसं हे आता माहितीये की हे देवीचं यंत्र आहे, मा ललिता त्रिपुर सुंदरीचं यंत्र आहे. तर देवीचं यंत्र असल्यामुळे देवीसाठी असणारे सगळे शुभ मुहूर्त जे आहेत ते आपण हे यंत्राची पूजेसाठी किंवा आपल्या घरी आणण्यासाठी वापरू शकतो. जसे नवरात्र येतात, 2 नवरात्र आपल्याला माहिती आहेत, आपली अश्विन आणि चैत्रातली. पण अजून 2 नवरात्र असतात ज्याला गुप्त नवरात्र म्हणतात, जी आषाढ आणि माघ महिन्यामध्ये येते. तर असे 4ही नवरात्रांमध्ये तुम्ही हे श्रीयंत्र घरी आणू शकता. त्याच्या बरोबरीनेच 3.5 मुहूर्त जे सांगितलेले आहेत आपल्याकडे, ते 3.5 मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही यंत्र घरी आणू शकता. दिवाळीचे पूर्ण, पाडवा आणि लक्ष्मीपूजन महिन्यांमध्ये म्हणाल तर मार्गशीर्ष महिना जो आत्ता चालू आहे, हा पूर्ण महिना अतिशय चांगला आहे काही साधना उपासना करण्यासाठी किंवा यंत्र घरी आणण्यासाठी. वारामध्ये म्हणाल तर शुक्रवार हा सगळ्यात चांगला वार सांगितलेला आहे, जो देवीच्या शक्तीसाठी अर्पण केलेला आहे. नक्षत्रामध्ये म्हणाल
तर ज्या दिवशी पुष्य नक्षत्र येतो तसा गुरुवार, ज्याला आपण गुरुपुष्यामृत म्हणतो, आणि पुष्य नक्षत्र येतं रविवार, असा रवी पुष्यामृतचा पण मुहूर्त जो आहे तो हे यंत्र घरी आणण्यासाठी सांगितलेला आहे चांगला. आणि पौर्णिमा, एवढे मुहूर्त सांगितलेले आहेत. तर आपल्याला व्यवस्थित त्याची फलश्रुती जशी सांगितली तसे जर त्याचे रिझल्ट हवे असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या गेल्या पाहिजेत, तरच आपण तिथेपर्यंत जाणार आहोत. ठीक आहे. तर ह्याच्या मुहूर्ताबद्दल पण आता बोलणं झालेलं आहे. पुढे बघूयात ह्याची उपासना कशी करायची. श्रीयंत्र आपल्याला हवं तसं मिळालं, आपण त्या मुहूर्ताला पण आपण ते घरी आणलं, तर ह्याची उपासना करण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे. जसं मी सांगितलं की हे यंत्र माता ललिता त्रिपुर सुंदरीचं आहे. आता जिचं आहे तिचे स्तोत्र मंत्र उपासना त्या यंत्रासमोर बसून म्हटलं तर ते चार्ज होणार आहे. तर त्याच्या तो प्रॉपर फॉर्म्युला तिथे जाणार आहे आणि जे काही त्यातनं एनर्जी किंवा ऊर्जा तयार होणार आहे ती आपल्याला मिळणार आहे. तर ललिता त्रिपुर सुंदरी मातेचे काय काय आहे जे आपण म्हणू शकतो ह्या यंत्रासमोर बसून. तर त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे ह्या ललिता त्रिपुर सुंदरीचे 1000 नावं आहेत, जिला ललिता सहस्त्रनाम असं म्हटलं जातं. ही 1000 नावं तुम्ही ह्या यंत्रासमोर बसून तिची पूजा करू शकता. ह्या 1000 नावांबरोबर त्या 1000 नावं स्तोत्रामध्ये गुंफलेली आहेत. असे जवळ 181 स्तोत्र आहेत. ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, ज्याला ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हटलं जातं. आता काहीतरी पाहिजे तर एवढं तर केलंच पाहिजे ना. 1000 नावं कधी म्हणावी लागतील, कारण त्याशिवाय ते मशीन चालूच नाही होणार आहे जे आपण तिथे आणलंय ते. असं वाटतं की बाबा ही 1000 नावं खूप होतात, वेळ नाही होत आपल्याला. तर ही देवी किंवा ही जी श्रीयंत्र आहे इतकं छान आहे ना की ती काय म्हणते, नाही जमत ना 1000 नावं जाऊ द्या, 300 नावं पण आहेत माझी. ते ललिता त्रिशती पण आहे. तर फक्त 300 नावं म्हणा माझ्यासमोर, तरी सुद्धा माझं यंत्र चार्ज होईल. माझं यंत्र तुम्हाला जे हवं ते द्यायला मदत करेल. ती 300 नावं सुद्धा स्तोत्रामध्ये गुंफलेली आहेत, ज्याला त्रिशती स्तोत्र म्हटलं जातं. ते स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता श्रीयंत्रासमोर बसून. हे श्रीयंत्रासमोर बसून म्हणण्याची उपासना मी सांगते तुम्हाला. तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा हे पण खूप होतंय, 300 नावं कधी म्हणायचे, तर आम्हाला संस्कृत वाचता येत नाही, ऐकावं लागतं, कधी शिकणार, तरी सुद्धा मग पुढे जाल तर ह्या देवीचं ना फक्त 5 स्तोत्र आहेत, ज्याला ललिता पंचकम म्हटलं जातं. ही 5 स्तोत्र जरी म्हटली तरी सुद्धा चालणार आहेत. किती इझी येऊन ठेवलं. म्हणजे एक तर सहस्त्रनामावली म्हणा किंवा स्तोत्र म्हणा सहस्त्रनामावलीचा, त्रिशती म्हणा किंवा त्रिशतीचं स्तोत्र म्हणा, किंवा ललिता पंचकम. ललिता त्रिपुर सुंदरीचं यंत्र आहे, तर तिच्यासमोर बसून तिच्याच गोष्टी, तिच्या ज्या काही गोष्टी सांगितल्यात किंवा तिचे काही मंत्र आहेत, उपासना आहे, तेच तिथे म्हटलं गेलं पाहिजे. ठीक आहे. तर ह्या उपासनेमध्ये मंत्र किंवा नामावली महत्वाची ठरते. त्याच्या बरोबरीनच जेव्हा आपण यंत्राची उपासना करतो किंवा साधना करतो, पूजा करतो, तर तिला अर्पण करण्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या, काही विशिष्ट गोष्टी सांगितलेल्या आहेत की जेणेकरून ते यंत्र जास्त चांगलं फळ मिळेल आपल्याला, त्यातनं लवकर चार्ज होईल. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर शीघ्र फलदायी कशा पद्धतीने होऊ शकतं. तर स्तोत्र मंत्राबरोबर तुम्ही तिला काही गोष्टी अर्पण करू शकता. त्याच्यामध्ये येतात कमळ, कमळाच्या पाकळ्या किंवा कमळाचं फूल देवीला अर्पण केलेलं ह्या देवीसाठी चांगले आहेत. मोती अर्पण करू शकता तुम्ही, मोत्याची अर्चना करू शकता. किंवा कमळगट्टा, ज्याला कमळाचं बी म्हटलं जातं, ते कमळगट्टा सुद्धा तुम्ही ह्या देवीसाठी उपासनेसाठी वापरू शकता. किंवा हिनाचं अत्तर आणि गुलाबाच्या पाकळ्या, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंकू, ज्याला कुंकुमार्चन हा शब्द आहे. कुंकू वापरून अर्चना केली जाते, देवीला वाहिलं जातं, त्याला कुंकुमार्चन म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी वापरून
तुम्ही जी काही स्तोत्र मंत्र मी अगोदर सांगितली त्या सगळ्या गोष्टींचं पठन करू शकता. आता सहस्त्रनामावली जर घेतली आपण इथे, तर 1000 पाकळ्या वाहून 1000 वेळा नाव उच्चारून तुम्ही देवीची अर्चना करू शकता, किंवा 1000 वेळा कुंकू वाहून कुंकुमार्चन करू शकता. 1000 वेळा कमळगट्ट्याचं बी वाहून तुम्ही त्याची अर्चना करू शकता. तशाच प्रकारे मोती आहेत त्याच्यामध्ये. बऱ्याच प्रकारच्या गोष्टी तुम्ही अर्चनेसाठी वापरू शकता. हे जे आहे हे मी जी उपासना करते त्याचे फोटोग्राफ्स आहेत. ही माझी नवरात्रातली उपासना असते. दर दिवशी वेगळी वेगळी. जसं इथे सुकामेवा वाहिलेला दिसतोय 1000 वेळा, इथे कमळगट्टा दिसतोय, एका ठिकाणी मोती आहे, एका ठिकाणी चाफ्याच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या, कमळाच्या पाकळ्या, असे वेगवेगळ्या पद्धतीने रोज वेगवेगळी उपासना केली जाते. तुम्हाला जसं आवडेल, तुम्हाला तसं तुम्ही ती उपासना त्याची करू शकता. ठीक आहे. ह्याच्या उपासनेसाठी महत्वाच्या 2 गोष्टी म्हणजे विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने जर उपासना करायची असेल श्रीयंत्राची, तर त्यासाठी तुम्हाला दीक्षा घ्यावी लागते. तुमच्या गुरूंसमोर बसून किंवा गुरूंकडनं तुम्हाला ते सगळं शिकून घ्यावं लागतं. किंवा फक्त आणि फक्त तुम्ही ललिता सहस्त्रनामावली स्तोत्र मंत्र किंवा ह्याच्या 3च गोष्टी सांगितल्यात, त्रिशती सहस्त्रनामावली आणि पंचकम, हे फक्त तुम्ही म्हणू शकता दीक्षा न घेता सुद्धा. पण त्याची विधिवत पूजा करण्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या गुरुकडनं दीक्षा घ्यावी लागते, जी मी माझ्या गुरूंकडनं घेतलेली आहे. श्रीयंत्राची दीक्षा हे माझे गुरु आहेत, डॉक्टर श्रीनाथजी, जे केरळी गुरुजी आहेत. त्यांच्याकडनं दीक्षा घेऊन मी ह्या सगळी उपासना शिकली आहे आणि मी ती करते. हे त्यांच्याबरोबरचे काही दीक्षेचे फोटोग्राफ्स आहेत. हे यंत्राचं मंडल मांडलेलं आणि त्याची पूजा केलेल्याचे फोटोग्राफ्स आहेत तिथले आलेले सगळे. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायचं असेल श्रीयंत्र उपासना, तर तुम्हाला गुरुकडनं दीक्षा घ्यावी लागेल. अन्यथा तुम्ही त्याची उपासना फक्त हे 3-4 श्लोक किंवा मंत्र, सहस्रनामावली वगैरे म्हणून तुम्ही करू शकता. सामान्य लोकांसाठी ज्यांनी दीक्षा घेतली नाहीये त्यांच्यासाठी आपण दर शुक्रवारी श्री महामेरू साधना नावाचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपला, ज्याच्यामध्ये दर शुक्रवारी मी स्वतः ललिता सहस्त्रनामावली स्तोत्राचं पठण घेते. गेली 3 महिने आम्ही हे करतोय, 3 पेक्षा जास्त झाले असतील. आणि दर शुक्रवारी आम्ही हे घेतो. मी त्याची फलश्रुती समजून सांगते 2-3 श्लोक, आणि त्यानंतर पूर्ण सहस्त्रनामावलीचे स्तोत्र 180 स्तोत्राचं पठण मी करते. आणि ज्यांना जसं वाटेल त्यांच्या ते घरी ते सगळे अर्चना करतात. उद्देश हाच आहे की तुमच्या कानावर ते शब्द गेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला ते घरी करणं सोपं जाईल. आणि हे सगळ्यांसाठी ओपन आहे, फ्रीमध्ये आहे. दर शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 6 फक्त श्रीयंत्र साधना चालते, ज्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला मी सहस्त्रनामावली घेतली पूर्ण, ज्याच्यामध्ये 1000 नावं आम्ही म्हणायचो. 2-3 महिने पूर्ण ती नावं मुलांना किंवा साधकांना सांगितली कशी काय करायची ती, आणि आता आम्ही स्तोत्र घेतोय. हळूहळू पुढे जाऊ तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी येतील आणि त्या तशा समजल्या जातील. त्यामुळे जर तुम्हाला तिथे कुठे जॉईन व्हायचं असेल तर शुक्रवारची साधनेचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये ती साधना घेतली जाते. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे, हे सगळं जे काही जिथून मी शिकले किंवा ज्यासाठी हे सगळं केलं गेलं, ते हा व्हॉट्सअप ग्रुप जो आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळं साधना घेतोय ते. तर हे सगळं साधना घेण्याचं काम आणि लोकांपर्यंत सगळं पोहोचवण्याचं काम कोण करतंय, तर श्री महामेरू साधना मेडिटेशन अँड रिसर्च सेंटर हे एक रिसर्च सेंटर आहे, जे फक्त श्रीयंत्रावरती काम करतंय, साधनेवरती, संशोधनावरती काम करतंय. आणि हे सेंटर जे बांधलेलं आहे, हे सेंटर बांधलेलं आहे महाराष्ट्रामधलं आपला पालीचा गणपती जो आहे, बल्लाळेश्वर अष्टविनायक मधला एक, तिथे त्याच्या अलीकडे 10 किलोमीटरवरती जॉय व्हिला नावाचं एक मोठं प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टमध्ये सेंटर बांधलेलं आहे. आणि ह्या सेंटरमध्ये हे 154 किलोचं श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं यंत्र, 154 किलोचं पंचधातूचं यंत्र,
हे तिथे बनवलेलं आहे, तिथे स्थापना केलेली आहे. ह्याच्यावरून आकाराचा अंदाज येईल. भारतीय साधक किंवा भारतीय उपासना करणारे लोक तर तिथे येतातच, पण भारताबाहेरचे सुद्धा विदेशी लोक सुद्धा तिथे उपासनेसाठी येतात. एवढं मोठं श्रीयंत्राची तिथे प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्णपणे भारतीय वास्तुशास्त्रावर आधारित असं हे सेंटर तिथे उभं केलेलं आहे. बांधतानाच सगळे शास्त्र पूर्ण नियम तिथे वापरले गेलेले दिसतात. इथे सगळे जे काही शास्त्रात सांगितलं अशा पद्धतीने तिथे सगळी ही उभारणा केलेली दिसतीये. हे सगळे छोटे यंत्र तिथे सिद्ध होतात, सिद्ध केले जातात. हे मोठं यंत्र आहे 154 किलोचं. जसं सांगितलं की जेवढं मोठं यंत्र तेवढं अधिक फल आणि तेवढं शीघ्र फलदायी असं आहे. त्यामुळे तिथे जाऊन उपासना केल्याने त्या जागेचे बेनिफिट, त्या जागेचा फायदा तर आहेच आहे, पण एवढ्या मोठ्या यंत्राचं अधिक फल, अधिक शीघ्रदायी आपल्याला तिथे रिझल्ट मिळणार आहे. हे जे सेंटर आहे, हे सेंटर सर्वांसाठी खुलं आहे. तिथे कोणीही जाऊन श्रीयंत्राची उपासना करू शकतो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या अर्चना चालतात. जसं इथे फुलांची अर्चना दिसते, इथे गहू वाहिलेले आहेत, नवग्रहांचे सगळे धान्य इथे अर्चना केलेली दिसतीये. वेगळ्या वेगळ्या कारणासाठी ज्या काही शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पूजा सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या पूजा इथे केलेल्या आहेत, केल्या जातात. आणि तुम्ही त्याचा जाऊन तिथे फायदा घेऊ शकता. सगळ्यांसाठी ओपन ते यंत्र, ते साधना सेंटर किंवा मेडिटेशन सेंटर आहे. मूग वाहिलेले दिसतात इथे, तूर डाळ आहे, कॉइन्स, नाणी, होम, होम हवन, पूजा अर्चा अतिशय सुंदर त्या सेंटरला चालतं. आणि अशा पद्धतीनं त्या सेंटरमध्ये श्रीयंत्राची स्थापना केली. आणि आम्ही जे काही त्या LLP किंवा त्या ज्या संस्थामध्ये काम करणारी लोक आहोत, ती तिथे जाऊन अशा प्रकारची साधना केली जाते आणि सगळ्यांसाठी ते ओपन आहे. तर मला सर्वांना असं आवाहन करायचंय की तुम्ही सुद्धा जा, कारण ते आपल्यासाठीच बनवलेलं आहे. त्यासाठी वेगळं काय आपल्याला खर्च करावे लागणार नाही, फक्त जाण्याचे कष्ट घ्यावे लागतील तिथेपर्यंत. तिथे जा, खूप मोठं शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं हे सेंटर तिथे आहे आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची उपासना करू शकता. तुमच्याकडे अगोदर जर तुमच्या घरातलं श्रीयंत्र असेल तर ते यंत्र सुद्धा तुम्ही तिथे जाऊन, त्या जागी जाऊन तिथे जाऊन त्याची उपासना करू शकता. कारण हे बघा, मी मागे पण बोलली होती एकदा की त्या एनर्जीमध्ये जाणं हे महत्वाचं आहे. म्हणून तर आपण मंदिरामध्ये जातो. मोठ्या मोठ्या प्राचीन मंदिरामध्ये जाण्याचा उद्देशच हा आहे की त्या एनर्जीचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे इथं जे काय तयार केले, कारण हे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे तिथे गेल्यानंतर जे कोणी आताही आपल्याकडे जॉईन झालेले बरेचसे साधक आहेत की जे तिथे जाऊन आले, ज्यांनी तिथे उपासना केल्यात आणि त्यांचे अतिशय चांगले अनुभव त्यांनी आमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. त्यामुळे तिथे जा, उपासना करा आणि तुम्ही बघा तुम्हाला काय फलित मिळतं. ते आपल्यासाठी हे तयार केलेलं आहे, आपल्या सगळ्यांसाठी तयार केलेलं आहे. कारण अनुभव घेतल्याशिवाय समजणारच नाहीये. माझे एक गुरुजी नेहमी म्हणायचे की ही सगळी शास्त्र ना प्रचितीची शास्त्र आहेत. जोपर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वासच नाही ठेवणार. तर आपल्याला प्रचिती येण्यासाठी आपण तर गेलं पाहिजे तिथे, म्हणजे सांगितलं तसं केलं तर पाहिजे, करून तर बघा जसं सांगितलं तसं. मग फलश्रुतीमध्ये सांगितलं तसं रिझल्ट का नाही मिळणार? मिळणारच आहेत. कारण हजारो लोकांनी केलंय, हजारो लोक त्याच मार्गाने गेलेत, आपणही त्याच मार्गाने गेलो तर तिथेच पोहोचणार आहोत. तर असं हे मेडिटेशन सेंटर जे आहे ते खोपोली पाली रस्त्यावर आहे, जॉय व्हिला नावाचं प्रोजेक्टमध्ये. आपल्या सगळ्यांसाठी ओपन असं तिथे आहे. हे महाराष्ट्रातलं 154 किलोचं श्रीयंत्र असणारं हे एक सेंटर आहे. आणि दुसरं सेम असंच मेडिटेशन रिसर्च सेंटर न्यू जर्सी, अमेरिकेमध्ये आता तयार झाले. तिथे सुद्धा आपण 154 किलोचं श्रीयंत्र तिथे दिलेलं आहे. ह्या सेंटरतर्फेच ते तिथे गेले. आणि अमेरिकेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या साधना आणि उपासना
तिथल्या लोकांना करण्यासाठी आपण त्यांना तिथे उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे बघा, ह्या श्रीयंत्र, यंत्रराज म्हणण्यामागचं कारण तुमच्या लक्षात येत असेल की या यंत्राचा महिमा आणि फलित काय आहे, म्हणून त्या सगळ्या गोष्टी चालल्यात. तर आपण सुद्धा ह्या साधनेचा एक भाग बनू शकतो. कारण ह्या फलश्रुतीमध्ये 86 गोष्टी मिळणार आहेत. 86 गोष्टीमध्ये आपले प्रॉब्लेम कुठे ना कुठेतरी आहेतच. त्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन तिथे त्यांनी दिलंच आहे. आणि हे एकमेव यंत्राची साधन आहे की जे सगळं आपल्याला प्रदान करते आणि देते. 2009 पासून मी ह्या यंत्र उपासनेमध्ये आहे आणि यंत्राची साधना करते आणि ह्याचं रिझल्ट, प्रचिती पाहतीये. असे अनेक आपल्याकडे साधक आहेत की जे ह्याचं रिझल्ट, प्रचिती आपल्याला आलेली बघायला मिळते. आता हे मा ललिता त्रिपुर सुंदरीचं यंत्र आहे. त्यामुळे यंत्राची पूजा, जसं मी मागच्या श्लोकामध्ये सांगितलं, मागच्या सत्रामध्ये पण सांगितलं होतं ना, यंत्रविनाम कृता पूजा देवानान प्रसिद्धन. यंत्राची पूजा केल्याशिवाय ती देवता प्रसन्न होणारच नाहीये. त्यामुळं ललिता त्रिपुर सुंदरीला जर तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर यंत्रपूजा पर्याय नाहीये, केलीच गेली पाहिजे. त्यासाठी यंत्र व्यवस्थित असलं पाहिजे, आकारामध्ये असलं पाहिजे, धातूचं असलं पाहिजे, त्याच त्याच वजनाचं असलं पाहिजे आणि तशी उपासना करा जी उपासना इथे सांगितलेली आहे तशा प्रकारे. ठीक आहे. ह्या मा ललिता त्रिपुर सुंदरी देवी जी आहे त्या देवतेचे बरेच मंदिरं, प्राचीन मंदिर आपल्या भारतामध्ये आहेत. खाली साऊथला, दक्षिण भारतामध्ये मुख्य त्याची मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. जसे तामिळनाडूमध्ये आहेत, आंध्रमध्ये, कर्नाटकमध्ये. तामिळनाडूमध्ये राजराजेश्वरी नावानं, तिची 1000 नावं आहेत. त्यातलं एक एक नाव किंवा एका वेगवेगळ्या नावाने ती मंदिरं प्रसिद्ध आहेत. जेव्हा मी नाव सांगेल त्याचं ते लक्षात येऊन जाईल, हा तेच का, तीच का ती देवी, तेच का मंदिर, असं होणार की जे श्रीयंत्राचं आहे त्याचं. जसं तामिळनाडूचं आहे ते तिरुवरम म्हणून जे गाव आहे तिथे आहे, ज्याला श्री राजराजेश्वरी मंदिर म्हणून ओळखलं जातं. कांचीपुरमचं जे आहे तिला कामाक्षी मंदिर नावाने ते ओळखलं जातं, जिथे श्रीचक्राची पूजा खूप चांगल्या पद्धतीने, खूप सुंदर, प्रेमात पडावी अशी पूजा तिथे केली जाते. मदुरैला जे आहे ते तर आपल्याला माहितीच आहे, तिला सुंदरेश्वरीचं जे आहे ते मीनाक्षी देवीचं मंदिर आहे. हे सुद्धा हिचंच रूप आहे, श्रीललिता त्रिपुर सुंदरीचं. चेन्नईला पण आहे, मायलापूर नावाचं एक गाव आहे, तिथे मध्ये सुद्धा श्री ललिता त्रिपुर सुंदरचं मंदिर आहे. वरती याल तर राजस्थानमध्ये सुद्धा बांसवाडा म्हणून गाव आहे, तिथे तारकेश्वरी किंवा त्रिपुरेश्वरी नावाचं मंदिर, देवी म्हणून प्रसिद्ध आहे तिथं, जी हिचं मंदिर खूप जुनं, 1001 वर्ष जुनं आपल्याला मंदिर, जेवढी खालची मंदिरं जुने तेवढे हे राजस्थानचंही मंदिर तेवढं जुनं बघायला मिळतं. त्रिपुरा राज्यामध्ये सुद्धा नाव तिथूनच आलंय ते त्रिपुर सुंदरी. त्रिपुरा राज्यात सुद्धा उदयपूर नावाचं एक गाव आहे, तिथे त्रिपुर सुंदरीचं मंदिर आहे. ही सगळी मंदिरं, त्यातलं हे जे त्रिपुराचं आहे आणि राजस्थानमधलं जे आहे, ही सगळी आपली जी 51 शक्तिपीठं आहेत, देवी, जी शक्तिपीठं देवीसाठी वाहिलेली आहेत, त्या शक्तिपीठांपैकी ही शक्तिपीठांची नावं मी सांगितली आहेत. त्या शक्तिपीठांपैकी ही सगळी मंदिरं आहेत जिथे ही मा ललिता त्रिपुर सुंदरीची वेगळ्या वेगळ्या नावाने पूजा केली जाते आणि वेगळ्या नावाने तिचं स्थान तिथे आहे आणि तिथं तिची पूजा केली जाते. वेगळ्या नावाने श्रीयंत्र ओळखलं जातं, त्याला श्रीचक्र म्हणतात, श्रीयंत्र म्हणतात, महामेरू म्हणतात, यंत्रराज म्हटलं जातं. त्यामुळे त्या त्या देवी, तुम्ही जेव्हा ह्या देवीची सहस्त्र नावाचं पठण कराल तेव्हा लक्षात येईल वेगवेगळी नावं तिथे मिळतात आणि तीच नावं ह्या मंदिरांना सुद्धा आहे. मुंबईमध्ये जर कोणी राहत असाल तर मुंबईमध्ये गोरेगावला गजानन महाराजांचा मठ आहे आणि गजानन महाराजांच्या मठामध्ये श्री ललिता त्रिपुर सुंदरीचे सुंदर मूर्ती आहे. महाराष्ट्रातल्या लोकांसाठी म्हणून सांगते, तिथे सुंदर मूर्ती आहे आणि हे महामेरू साधना मेडिटेशन रिसर्च सेंटर जे आहे तिथे सुंदर यंत्र आहे. त्यामुळे ह्या देवतेचे पूजेसाठी महाराष्ट्रातल्या लोकांना तरी ह्या 2 जागा छान उपलब्ध आहेत. हे सेंटर तर पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आपण इथे बनवलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. तर ह्या यंत्रांबद्दल आता सांगितलं की भारतामधलं
किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही हे साधना मेडिटेशन सेंटर चालू केले, तसंच हे न्यू जर्सीमध्ये सुद्धा चालू केले. अशा प्रकारे आता बरेच लोक जे आहेत ते आपल्याकडे येतात आहे आणि त्यांना सुद्धा अशी काही सेंटर्स आपल्याला चालू करून द्यायची आहेत. कारण ही एनर्जी, ही ऊर्जा तुमच्या सोसायटीसाठी, त्या प्रोजेक्टसाठी, त्या प्रभागासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. कारण त्याच्या फलश्रुतीमध्ये लिहिले वास्तुदोष निवारायचं काम श्रीयंत्र पूजा केली जाते. त्याच्यामुळे आणि बरेच ठिकाणी अजून पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ही अशी मेडिटेशन रिसर्च सेंटर झालेली पाहायला मिळतील, जी शास्त्रशुद्ध पद्धतीने उभी केलेली आहे. त्यामुळे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांसाठी म्हणून केलं जातंय. मंदिर उभारणं ही साधी गोष्ट नाहीये, किंवा मंदिर उभारणं हे खूप वरच्या लेवलचं पुण्याचं काम आहे. तर ही सेंटर्स हे मंदिरच आहे. ही सेंटर सगळी उभी केली जातात आहे, फक्त आपल्यासाठी, आपल्याला त्याचा उपयोग होण्यासाठी. पण आपण जर तिथेपर्यंत जात नसू तर कमीत कमी श्रीयंत्राची उपासना तुम्ही घरी चालू करू शकता. कारण ह्या यंत्राशिवाय पर्याय नाही असं मी म्हणेल. आपल्या यंत्रशास्त्रामध्ये अनेक यंत्र आहेत, पण स्पेसिफिक कारणासाठी ती यंत्रपूजा सांगितलेली आहे. व्यापार वृद्धी नावच आहे तसं, व्यापाराची वृद्धी करण्यासाठीच यंत्र. ते यंत्र फक्त व्यापाराची वृद्धी करणारे, दुसरं काही नाही. कुबेर यंत्र, कुबेरासाठी जे काम अलॉट केलं आहे त्या देवतेला तेच काम ते यंत्र करणार आहे. मंगळ यंत्र एका स्पेसिफिक कारणासाठी बनवलेले यंत्र आहे. अन्नपूर्णा यंत्र एका स्पेसिफिक कारणासाठी, विशिष्ट गोष्टीसाठी बनवलेले यंत्र आहे. ते फक्त यंत्र तेच काम करणार. पण हे जे यंत्र आहे श्रीयंत्र, हे सगळ्या बाजूनी तुम्हाला मदत किंवा सगळ्या बाजूनी तुम्हाला रिझल्ट देणारं किंवा फलित देणारं असं हे यंत्र आहे. तुमचे सगळ्या प्रायोरिटी, सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणारं हे यंत्र आहे. म्हणून ह्याला श्रीयंत्र म्हटलं जातं. आणि म्हणून ह्या मंत्र आणि मंत्राचे जे काही सत्र आहे त्याच्यामध्ये मी फक्त ह्या यंत्राबद्दलच बोलणार आहे, बाकी कुठल्या यंत्राबद्दल बोलणार नाहीये. कारण ह्या यंत्रामध्ये सगळंच आलंय. तुम्हाला व्यापाराची वृद्धी हवंय, देणार आहे. तुम्हाला कुबेर यंत्रातनं जे काय हवंय, धनसंचय, माझ्या घरात पैसा टिकून राहायला पाहिजे, हे यंत्र देणार आहे. मंगळाचं यंत्र कर्जमुक्तीसाठी होतं, हे यंत्र देणार आहे. सगळ्या गोष्टी हे यंत्र देणार आहे. म्हणून फक्त एक यंत्र आपल्या घरात, आपल्या उपासनेमध्ये, आपल्या पूजेमध्ये असलं पाहिजे, जर तुम्ही यंत्राची पूजा करणार असाल तर. नाहीतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला काय करायचं. डन. ठीक आहे. तर श्रीयंत्राबद्दल ह्या ज्या काही गोष्टी माझ्या वाचनात आल्या, ज्या माझ्या गुरूंकडनं मिळाल्या, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका असेल तर शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत, आपण ती घेऊयात. तुमचा माईक ऑन करून व्हिडिओ पण जर ऑन केला तर मला छान वाटेल गप्पा मारायला. नमस्कार. हा, बोला. हा, स्फटिकाचं श्रीयंत्र चालू शकतं का? हा, चांगला प्रश्न आहे हा. आता जे मी आतापर्यंत पॅरामीटर्स सांगितले की यंत्र कसं असलं पाहिजे, त्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये ते यंत्र उतरलं गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्फटिकाचं 200 ग्रॅमचं यंत्र पहिल्यांदा पाहिजे, तेवढं मोठ्या आकाराचं. दुसरी गोष्ट, त्याचे आकार जर व्यवस्थित नसतील तर या यंत्राला त्याच्या व्हॅल्यू नाही, काहीच नाही, त्याला अर्थ नाहीये. त्यामुळे स्फटिकाच्या यंत्रामध्ये तुम्ही पाहून घेताना ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आपण त्याची उपासना करतो, आपण त्याची पूजा करतो, ते यंत्र जर कुठे काही तडा गेला, टवका उडला, तर ते यंत्र आपल्याला जलार्पण करावं लागतं. कारण अशा यंत्रामध्ये दोष लागतात, आपण त्याची पूजा नाही करू शकत. त्याच्यामुळे आपल्याला स्फटिकाचे यंत्र घेताना ह्या सगळ्या गोष्टी पाहून जर घेणार असाल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. ठीक आहे. मी म्हणेल त्याहीपेक्षा पंचधातूचं यंत्र केव्हाही चांगलं आहे. जनरेशन टू जनरेशन वापरता येणार आहे. आणि त्याच्यावर आपण इतकी अर्चना करतोय, एवढी उपासना करतोय, तेव्हा ते चार्ज होत राहणार आणि पुढच्या पिढीला आपण फुल चार्ज केलेलं मस्त यंत्र देणार आहोत.
तर ते जास्त चांगलं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि शास्त्रामध्ये तेच सांगितले, त्यांनी तेवढे धातूंची यंत्र सांगितली आहेत जी तुम्हाला जनरेशन टू कितीतरी जनरेशन तुम्ही वापरू शकणार आहेत, पुढच्या पिढीला देऊ शकता. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत? हॅलो. हा बोला. हा बोला. नमस्कार ताई. ह्याच्यावरून त्र्यंबकेश्वर वरनं एक एक मिनिट, आपण कोण बोलताय, कुठून बोलताय? भानुदास थोरात. येस, बोला सर. त्र्यंबकेश्वर मध्ये जे एक दुकान आहे तिथं तिथं सगळे सिद्ध केलेली यंत्र मांडलेली असतात. तिथून घेतलेले यंत्र बेटर का कसं राहील काय? मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहायच्या. मी सांगितलेलं म्हणण्यापेक्षा ग्रंथांमध्ये जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळं त्याचं वजन आहे का तेवढं बघा, त्याचे आकार प्रॉपर आहे का बघा, प्रॉपर डायमेन्शन्स मध्ये आहे का ते बघून घ्या, त्यामध्ये कुठले धातू वापरलेत ते बघा, आणि सिद्ध काय केलंय तर काय केलंय त्यांनी विचारा. त्या सिद्ध सिद्ध केलेल्या प्रक्रियेमध्ये काय सिद्ध करण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरलाय तो विचारा. त्या सगळ्यामध्ये ते बसत असेल तर मला काही प्रश्न नाही. म्हणून तर हे अगदी टू द स्पेसिफिक आणि जेवढं महत्वाचं तेवढंच मी तुम्हाला आज सांगितलंय. त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये श्रीयंत्रामध्ये. बाजारामध्ये खूप यंत्र बघायला मिळतात, खूप वाईट प्रकारे त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, आणि त्यांना कोणालाही शास्त्राचं जरा मला सांग, ऍक्च्युली मी कोणाला नावं ठेवायला मला नाही आवडत, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने काहीच नाही चाललेलं. आणि खूप दिसण्यापाशी जाऊ नका, तुम्ही असण्यापाशी जावा ना. श्रद्धेच्या नावाखाली बाजार. अगदी अगदी. तुम्ही दिसतंय त्याच्यापेक्षा ते कसं आहे हे हम्म, महत्व, हम्म, तर ते बघून घ्याल फक्त. मग तिथे सुद्धा तुम्हाला चांगली यंत्र मिळतील जे आपल्या कसोटीला उतरत असतील तर अगदी तशी घ्या. पण शेवटी हम्म. बघा, ते यंत्र तिथे जरी सिद्ध केलं तरी तुम्हाला घरी येऊन तुम्हाला उपासना करायचीच आहे, फुकट काही नाही मिळणार आहे. नाही ना, बरोबर. मी बसा, पूजा करा, जे सांगितले ते करा, त्याशिवाय होणार नाही. गेली की आता मी 2009 पासून मी उपासना करते, मी रोज सहस्त्रनामावली म्हणते, मी रोज एवढा वेळ सहस्त्रनामावली म्हणते. संस्कृत मध्ये ते थोडे उच्चार अवघड म्हणून तर जातात. म्हणून तर तो साधनाचा ग्रुप चालू केला. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये हे प्रश्न तुमचे किंवा हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आम्ही आपल्या प्रयत्न करतोय. ग्रुपवरती सहस्रनामावली आपण पाठवली, आम्ही ती घेऊन बसलो, पण त्याचे उच्चारच काय काय होतच म्हणूनच नाही आता ती संस्कृतमध्ये. जे मी साधनाचा ग्रुप घेते दर शुक्रवारी, त्याच्या सुरुवातीला जवळजवळ 3 महिने आम्ही फक्त सहस्रनामावलीच घेतली, हम्म, हम्म, की जेणेकरून ते ऐका, समोर पानं ठेवा समोर ती लिहिलेली, ऐका की हम्म, हळूहळू ते शब्द तोंडात बसतील. कारण हे केल्याशिवाय नाही होणार आहे, हम्म. केल्याशिवाय होणार नाहीये. पण केलं तर पाहिजे, कारण तोच फॉर्म्युला लागणार आहे. बरोबर आहे ना. त्यामुळे करावं तर लागणारच आहे. पण मला असं वाटतंय काहीच अवघड नाहीये, तुम्ही सुरुवात तरी करा. हे बघा, साधं सिंपल नियम काय आहे की त्या देवीची 1000 नावं दिली आहेत, कारण तिला आपल्याला आवाज द्यायचा, हाका मारायची की बाई बरोबर. मी तुझी पूजा करतोय ह्या ह्या नावाने. ह्या तुम्हाला त्या 1000 नावातली 100 नावं जरी म्हणता आली, 10 नावं जरी चांगली म्हटलं तरी ती हो देणार आहे. बरोबर आहे. सुरुवात तरी करा. हम्म, येतच नाही म्हणून बंद करून ठेवू नका, ती एका तरी नावाला हो देईल. बरोबर आहे. फलश्रुतीमध्ये असा श्लोक आहे, ब्रह्मांड पुराणामध्ये जी फलश्रुती आहे त्याच्यामध्ये ललिता सहस्त्रनामावली अख्ख्या आयुष्यामध्ये माणसाने जर फक्त एकदा वाचली व्यवस्थित, तरी सुद्धा अश्वमेध होम केल्याचं पुण्य त्याला मिळतंय, एकदा वाचली तरी. त्यामुळं वाचन करा. चॅटबॉक्स मध्ये आता एक प्रश्न आला होता, पिरियड्स मध्ये साधना केली तरी चालते का? आपल्या साधनेमध्ये मानसपूजा नावाचा एक प्रकार सांगितलेला होता. मी सुरुवातीला लेक्चर जो तुम्ही ऐकले तर सांगितले होते त्याच्यामध्ये. तर किंवा मला वाटतं मी साधनेच्या ग्रुपमध्ये सांगितले की वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आपण करू शकतो. तर मानस पूजा तुम्ही करू शकता, शांतपणे बसून मनाने तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी अर्पण करताय, नावं म्हणताय, अशी पूजा तुम्ही करू शकता. काहीच प्रश्न नाही, काहीच प्रश्न नाही. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न आहेत किंवा कोणाला काही सांगायचंय की जी लोक
जे साधक जे उपासक इतक्या वर्षापासून साधना करतात ते, कारण बघा ही इच्छापूर्तीची देवता आहे. जे जे मागाल ते देण्यासाठीच ती एनर्जी ती ऊर्जा आपल्याला मदत करते. पण वन्स अगेन मी त्याच्यावरच जोर देणार, मशीन फॉर्म्युला प्रोडक्ट हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तर तुम्हाला ते मिळणार आहे. लिटरली रोज तुमच्या प्रायोरिटीज बदलणार आहेत आणि रोज तुम्ही काहीतरी वेगळं मागून वेगळा संकल्प करून तिची साधना करणार आहात, जे आम्ही आता करतो. हॅलो मॅडम. बोला. 2018 साली मी ते त्र्यंबकेश्वरवरून आणलेलं होते ते. त्याचं काय फल अजून काय असं व्यवस्थित भेटलेलं नाही. रोज कुंकुमार्चन वगैरे पूजा वगैरे सगळी व्यवस्थित होते सकाळी, पण त्याचं काय असून हा, बेनिफिट आता पाहिजे असा भेटला नाही. बरोबर आहे. तर आता त्यासाठी तुम्हाला कुठे प्रॉब्लेम आहे शोधावा लागेल. यंत्रामध्ये प्रॉब्लेम आहे का बघा, उपासनेमध्ये प्रॉब्लेम आहे का बघा. कुठेतरी प्रॉब्लेम इथे असणार आहे. ना शास्त्रात प्रॉब्लेम आहे ना फलश्रुतीमध्ये प्रॉब्लेम आहे. कुठे आहे हे जरा बघायला लागेल तुम्हाला, आणि त्यानुसार त्याचं निराकरण केलं तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे ह्याची साधना तुम्ही करू शकता. ह्या यंत्राची उपासना करणारं कोणी आहे ग्रुपमध्ये, तुम्ही बोलू शकता. अं, नमस्कार ताई. मी समिधा ऐरोलीवरून बोलते. बोला. आता दादांनी सांगितलं होतं की ते संस्कृत उच्चार करायला कठीण होतं. पण मी माझा अनुभव तुम्हाला मागे पण सांगितलाय. नवरात्रात मी 9 दिवस केलं होतं, तर त्यावेळी मला थोडंफार यायला लागलं. त्याच्यावरून मला असं वाटतं की त्या दादांनी जर युट्यूबवर रोज नामावली लावली तर ती पाठ होऊ शकते, त्यांना उपयोगी पडेल. अगदी. रोज जर केली तर. माझ्या अनुभवावरून मीच सांगते की मग मला आता तेवढं कठीण नाही वाटलं जेवढं सुरुवातीला वाटत होतं. मला पण त्यांच्यासारखंच वाटत होतं की जमणार नाही, खूप हम्म. कठीण आहे, खूप कठीण आहे. पण मी 9 दिवस जेव्हा केला ते पठण, त्यावेळी थोडं मला असं वाटायला लागलं की करू शकतो आपण. ओके. मनातली भीती जाते आणि कॉन्फिडन्स येतो तो, अगदी म्हणजे बरोबर आहे. करू शकतो. अगदी बरोबर. हा. समिधा मॅडम ह्या उपासना आपल्या मेडिटेशन सेंटरलाही येऊन गेलेल्या आहेत. त्यांनी हो हो तिथल्या वातावरणाचाही तिथल्या जागेचाही अनुभव घेतलेला आहे. आणि त्या हो हो. स्वतः खूप रेग्युलरली खूप व्यवस्थित नित्य उपासक आहेत त्या. आणि मला वाटतंय त्यांचा हसरा चेहरा सगळ्या गोष्टी सांगून जाते की उपासना काय देतीये हो त्यांना. हो हो, उपासना सेंटर खूपच सुंदर आहे. पालीला थोडं लांब आहे, जायची खूप इच्छा असते पण जरा लांब आहे. पण खरंच तिथे खूप अनुभव छान आहे तिकडचा. मला पण खूप जावंसं वाटतं. खूप छान आपल्याला आहे, सगळ्यांनी जाऊन यावं असं मी सांगते सगळ्यांना ग्रुपमध्ये. अगदी सगळ्यांनी नक्की एकदा भेट द्यावी त्या ठिकाणी. अगदी अगदी धन्यवाद खूप समीरा. छान आहे. धन्यवाद ओके. धन्यवाद धन्यवाद. कसं आहे, आपल्याला ते केल्याशिवाय समजणार नाही काय मजा आहे त्या उपासनेमध्ये. खरंच आहे, त्याची गोडी लागते. आणि मी तर म्हणते ना, तर मी तर प्रेमात आहे त्या उपासनेच्या. इतकी सुंदर उपासना आहे, कारण तुम्हाला मानसिक शांतताच इतकी मिळते ते केल्यानंतर. त्याच्या परे काहीच नाहीये. कारण सर्वात पहिलं तेच आहे की तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, तर तुम्ही निरोगी आहात. ही आपली आयुर्वेदातली व्याख्या आहे निरोगी राहण्याची. आणि त्याची सुरुवात तिथून होते, स्वतःपासून उपासनेमधनं. त्यामुळं मी तर त्यालाच महत्व देते पहिल्यांदा, की मानसिक शांतता. आणि नंतर तुम्ही जर ते असाल तर तुम्ही खूप आयुष्यामध्ये गोष्टी करू शकताय. जर तेच नसेल तर तुम्हाला पुढे नाही जाता येणार आहे. अजून कोणाला काही बोलायचंय? ठीक आहे, चलो. मॅडम तुमच्याकडे, हॅलो, हा, बोला बोला. तुमच्याकडे ते यंत्र घेऊन आलं चालेल का दाखवायला? चालेल. तुमच्याकडचं जे यंत्र आहे ते घेऊन या. अगोदर फोन करून आपण वेळ घेऊयात, ऑफिसला हम्म. भेटूयात, यंत्र घेऊन या. खरंच चांगलं आहे का, कुठे काय प्रॉब्लेम कुठे जरा शोधता येईल आपल्याला. आणि मग त्याचा चालेल. विचार करता येईल किंवा तुमची प्रायोरिटी काय आहे, तुम्हाला काय पाहिजे, त्या फलश्रुतीमध्ये कुठं बसतंय ते सगळं, ते बघून त्याच्या कारण आता मी काय म्हणजे जेव्हा साधक आमच्याकडे येतात तेव्हा तेच आहे ना, की पहिला हम्म. तुझं मॅडम ह्यानी काय होणार पहिल्यांदा सांगा, आम्हाला काय मिळणार पहिल्यांदा सांगा. त्यामुळे पहिली सुरुवातच तिथून होते की मी फलश्रुतीच वाचले, त्यातलं तुम्हाला काय काय पाहिजे ते अंडरलाईन करा आणि माझ्या समोर या. नक्कीच मॅडम. आणि ते सगळं द्यायला ती बसली आहे.
आणि मी बघा मघापासून तुमच्या लक्षात असेल, मी लिटरली अरे तुरे असं त्या देवी बरोबर इतकं छान ती लिंक जुळली तिच्या बरोबरची. इतकी छान एनर्जी जी आपण बोलतो ना, की बास तू आणि मी तेवढंच आहे फक्त. तुम्ही जेव्हा उपासना करायला लागला तर ह्या लेवलपर्यंत आपण जातो. नक्कीच. त्या यंत्राबरोबरची आपली छान कनेक्टिव्हिटी जुळून जाते तिथे आणि आपल्याला चांगलं वाटायला लागतं. ठीक आहे. तर कोणाला असं वाटत असेल की नाही बाबा मी इथे काही प्रश्न नाही विचारू शकत आहे, सगळ्यांसमोर कसे प्रश्न विचारायचे, तर मला पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकू शकता. जान्हवी मॅडम लगेचच नाही फोन उचलणार, कारण खूप लोकांचे ना 10:30ला रात्री फोन येतात. तर थोडस मी पण संसारी आहे, तर तोही विचार करायचा. किंवा नंतर नाही कधी फोन उचलले तर मी नक्कीच रिवर्ट बॅक करते किंवा व्हॉट्सअपला सांगून देते की बाबा काय आहे किंवा मी कधी तुम्हाला कनेक्ट होऊ शकते. तर प्लीज पेशन्सने काम करा, कारण बाकीचे खूप गोष्टी मी करत असते. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकताय. यंत्राबद्दल काहीही, मेडिटेशन सेंटरबद्दलचं सुद्धा काहीही, उपासनेबद्दल सुद्धा काहीही, सगळ्या गोष्टींसाठी मी तुमच्यासाठी उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे, चालेल. चला, आजचं सत्र, बरं, आजचं सत्र कसं वाटलं हे तरी सांगा, म्हणजे मला पुढे परत काय घ्यायचं हे जरा मला चांगलं वाटेल. छान. खूप छान. अच्छा. खूप छान वाटलं. ज्ञानात भर पडतीये का हे महत्वाचं आहे, छान नाहीतर मॅडम. मग हा हो मॅडम, ज्ञानात अतिशय भर पडतात. व्हेरी ऑथेंटिक. कारण त्याच्या पलीकडे जर तुम्हाला जर वेगळं काही मिळत नसेल तर मग हे सत्र घेण्याचा माझा काहीच म्हणजे तो फलरूपच नाही होणार. पण काहीतरी मिळालं पाहिजे, ज्ञान हा फक्त हेतू आहे ह्याच्या मागचा, आणि तो हेतूच पूर्ण झाला पाहिजे. तर बाहेर मार्केटमध्ये जसं आता आपल्याला सरांनी सांगितलं की आणले काहीतरी स्पेसिफिक कारणामुळे, पण ते जर फलद्रूप नाही झालं तर आता मी बोललीये म्हणून त्यांना त्याचं कारण समजणार आहेत, नाहीतर तुम्ही शास्त्राला बदनाम करणार आहे काही नाही होत ते केल्यानंतर. खरी परिस्थिती आहे. A very wonderful and useful session. थँक्यू. पण शास्त्र बदनाम नाही ना, बाकीच येणारा रस्ता चुकलाय तुमचा, तर हे समजलं पाहिजे. म्हणून हा चाललाय सगळ्या गोष्टी. शास्त्राला बदनाम आपण असंच नाही का तुम्ही असं शास्त्राला बदनाम करताय. काही 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 मोजक्या लोकांमुळे ह्या सगळ्या घटना घडतात हे सगळं मार्केटमध्ये चाललेलं आहे असं, आणि आपल्याला त्याचा त्रास होतोय ना, असं काहीतरी आपल्यापर्यंत येतं आणि त्याचे फलित नाही मिळालं असं डायरेक्ट आपल्याला सांगितलं जातं. साहजिकच आहे ना, त्यांनी देताना तसंच म्हणून दिलंय दुकानदारांनी, हे घेऊन जा तुम्हाला ह्याचं सगळं मिळणार आहे. दिलं तुम्हाला, तुम्ही सगळं ते करताय मनापासून, पण त्याचं फलित जर नाही मिळत आहे तर शास्त्र नाहीये, शास्त्र चुकलेलं नाहीच आहे. इतके ग्रंथ जर त्याच्यावरती असतील, ग्रंथच्या ग्रंथ जर त्याच्यावर लिहिलेले असतील तर नक्कीच ना, तिथं नाहीये चुका. चुका आपल्याकडे कुठेतरी, पाईपलाईन क्लिअर नाहीये आपली. माझा नेहमीचा शब्द आहे हा. तर ते बघितलं पाहिजे आपण कुठे चुकतंय ते शोधून काढा. शास्त्र बदनाम नाही, शास्त्र अतिशय वरच्या लेवलचं शास्त्र आहे. आपल्या पुढे मी काही असे सत्र तुमच्यासाठी अशी ठेवलेली आहेत की तुम्ही विचार नाही करू शकणार की काय आपल्याला हे का नाही माहिती ना, आपण ह्याचा आपल्या जीवनासाठी का नाही उपयोग करून घेते. आपल्यासाठीच आहे सगळं, फक्त आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, हे महत्वाचं आहे. म्हणून सगळे आपण मागे राहतो. ठीक आहे, चलो, आजचं सत्र इथे समाप्त करूयात शांतीपाठ घेऊन. मलाही छान वाटलं, कारण तुम्ही जर गप्पा मारल्या तर मलाही गप्पा मारायला बरं वाटतं, नाहीतर ते वन वे झालं तर नाही चांगलं वाटणार. चलो, ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव. ते महाराष्ट्रामध्ये होत आहे.